एखादी आई घरामध्ये कशी आपल्या मुलाला वागवते आणि जे मला लहानपणी होतं की आम्हाला स्कूलला शिकवायचं की रेस्टॉरंट म्हणजे किंवा हॉटेल म्हणजे होम अवे फ्रॉम होम. आम्ही युजली अभिलाषाची गप्पा मारून अच्छा तुझं मूड असं आहे का मग हे खाऊन बघ ना. कारण की फूड इज सायकोलॉजी. खूप प्रभाव आहे आपल्या फूडचा आपल्या मूडवरती किंवा आपल्या चक्राजवरती. आणि मला चॅलेंजेस आवडतात की रोज काहीतरी नवीन करता आलं पाहिजे. आणि आय थिंक हॉटेल इंडस्ट्री इज वन ऑफ दॅट इंडस्ट्री ज्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस मिळतात. पिझ्झा मोदक, डेव्हिल्स कॉफी. सो हे इनोव्हेटिव्ह आयडियाज कशा सुचतात तुम्हाला? म्हणजे मी आज पहिल्यांदा स्क्रीनवर सांगतोय आणि मला याचा खूप अभिमान आहे. मला काहीही लाज वाटत नाही. माझ्याशी अन्न बोलतो आणि म्हणलं रावणाने जर कॉफी प्यायची म्हणली तर रावणाला कुठली आवडेल म्हणून मी डेव्हिल्स कॉफी नाव दिलं. नमस्कार, MLA टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. फेसबुकवर सर्च करा MLA महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचे जे आपले गेस्ट आहेत त्यांच्या नावातच चव आणि कल्पकतेचा संगम आहे. नमस्कार. नमस्कार, थँक्यू सो मच. शेफ सर्वेश जाधव सर आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगायचं, महाराष्ट्रातील सेलिब्रिटी शेफ असून त्यांनी पाककलामध्ये क्षेत्रामध्ये ITC द मराठा ट्रेनिंगमधून ट्रेनिंग घेतलेली आहे. ड्राईव्ह केटरिंगचे संस्थापक आहेत. ऑस्टिन 14 कॅफे हाऊसचे CDO आहेत आणि त्यांनी पुण्यात कॅफे हाऊससारखी नवीन संकल्पना सुरू करून खाद्यप्रेमींना घरगुती अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. पिरामिड मसालाज या मसाल्यांच्या ब्रँडद्वारा पारंपरिक भारतीय चव जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवून शेफ सर्वेश यांनी पिझ्झा, मोदक, डेव्हिल्स कॉफी यासारखे नवीन पदार्थ तयार केलेत. तसंच एक प्रेरणादायी वक्ते, शिक्षक आणि समाजसेवक पण आहेत. हजारो विद्यार्थ्यांना शिकवलं आहे त्यांनी. महामारीच्या काळात ऑनलाईन लेक्चर्स, अप्रेंटिसशिप प्रोग्राम सुरू केला आहे. शेफ सर्वेश हे खवय्ये, कलाकार, उद्योजक, डायरेक्टर यांच्यासहित सगळ्यांचा एक सुंदर दुवा आहे. सो सर मनापासून स्वागत आहे तुमचं या शोमध्ये. थँक्यू सो मच. कसं वाटतं सर इथे? खूप आवड वाटलं एवढं स्वतःच ऐकलं. ओके सर, शो चालू करायच्या आधी आमचे काही गिफ्टिंग पार्टनर्स आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला गिफ्ट आहे. हे आहे श्री स्वामी जेम्सकडनं कुबेर की. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि ही MLA कडनं एक छोटंसं गिफ्ट आहे तुम्हाला. थँक्यू. सो शेफ सर्वेश, तुम्ही करिअरची सुरुवात ट्रेनी म्हणून केली आहे. मल्टिपल ब्रँडचे फाउंडर्स आहेत, तर सुरुवात कशी झाली? मी 11वी-12वी MCC बेकरी केलंय. म्हणजे इथंच पुण्यामध्ये महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी असं एक गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही 10वी नंतर पण तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करू शकता. ज्याच्यामध्ये MCBC हा कोर्स असतो. ज्याच्या आमच्या वेळेस कुकरी आणि बेकरी होता, आता तो कोर्स मर्ज झाला आहे. सो त्यातनं मी बेकरी केलं आहे आणि मग मी डिग्रीला ॲडमिशन घेतली होती. सो मी डिग्रीला ॲडमिशन रादर मी नेहमी म्हणतोय की आय एम दी फर्स्ट बॅच टू पास आउट BSc HS म्हणजे 3 इयर्स ऑफ डिग्री कोर्स जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट झाला, जो ISMS कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आम्ही शिकलो, तो कोर्स मी तिकडनं केला. हॉटेल मॅनेजमेंटची सुरुवात तिकडनंच झाली आणि मग पुढे मास्टर्स करत गेलो. त्यात मास्टर्स इन पर्सनल मॅनेजमेंट पण केलं आहे आणि आत्ता पण मी एक मास्टर्स इन फायनान्स अँड मार्केटिंग करतो. म्हणजे मला शिकायला आवडतं थोडंसं आणि मग कुठेतरी कामी पण येतं आयुष्यात, म्हणजे करतोय. सो सुरुवात तर तिकडनं झाली ॲज एक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जायचं म्हणून. घरामध्ये खूप वातावरण वेगळं होतं. मतलब माझ्या घरचेच रादर आय थिंक वडील माझे फॅब्रिकेशन आणि कन्स्ट्रक्शनमध्ये होते. खूप कमी वयात वडील गेल्यामुळे घरचे खूप मागे लागले होते की तू सिव्हिलमध्ये जा. बट मी एक दिवशी आईला क्लिअर बोललो, म्हटलं तुझे पैसे वाया जातील, मी नापास होईल, मी काही हे करणार नाही आहे. कारण की मी बाय हार्ट खूप क्रिएटिव्ह आहे. मी क्रिएटिव्ह आहे, मला गोष्टींमध्ये मजा करायला खूप आवडतं आणि मला चॅलेंजेस आवडतात की रोज काहीतरी नवीन करता आलं पाहिजे. आणि आय थिंक हॉटेल इंडस्ट्री इज वन ऑफ दॅट इंडस्ट्री ज्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस मिळतात, तुम्हाला रोज नवीन लोक भेटतात, रोज काहीतरी नवीन करायला तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी असते. प्लस ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही तुमचं एक्सप्लोर करू शकता. म्हणजे तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या लेवलला तुमच्या गोष्टींवरती तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे तुम्ही एक एक्सपेरिमेंट करू शकता. ॲज आय सेड की मला चॅलेंजेस आवडतात आणि मला एक्सपेरिमेंट करायला प्रचंड आवडतं. म्हणजे मग ते मी तसा विचार नाही करत ते पास होऊ का फेल हो. आय एन्जॉय एक्सपेरिमेंट्स आणि त्यात चॅलेंज असतं एक की कोणीतरी तुम्हाला बघत असतं किंवा तुम्हाला कोणीतरी प्रूव्ह करायचं असतं किंवा देर आर पीपल हू आर गोइंग टू ट्रबल यू की अरे
तुला जमणारच नाही किंवा येते, सो फिर कर दिखाने का, सुपर अब तो मैं दिखाऊंगा टाइप्स. सुपर. खूपच भारी, खूपच भारी. म्हणजे खरंच इन्स्पिरेशनल कोट होते. अब तो मैं करके दिखाऊंगा. तुमची अजून एक कोट आहे, टू लिव्ह टू इज टू लर्न अँड लर्न टू एक्सप्लोर. ही कोट तुम्ही जगताय, तर त्याच्याबद्दल काय इंटरप्रिटेशन असेल? सो टू लिव्ह टू लर्न इज हे व्हेरी क्लिअर आहे माझ्यासाठी, की हे जे कोट मी माझ्यासाठी खूप तयार केल्यावर कळते की आपण जे शिकतो ते आपण जगावं आणि आपण जे जगतो ते आपण समोर एक्सप्लोर करत जगावं. की आय अंडरस्टँड, मी नेहमी म्हणतो की आय रिस्पेक्ट क्लासिकल रेसिपीज, की आम्हाला कॉलेजमध्ये खूप महत्त्वाच्या रेसिपीज असतात की ही डिश अशीच बनली पाहिजे, हा पदार्थ असाच बनला पाहिजे, ह्याच्यामध्ये ह्याच गोष्टी इन्व्हॉल्व्ह झाल्या पाहिजेत. हे सगळं मला मान्य आहे, मी डिनाय करत नाही. पण मग मी शेफ म्हणून माझा उपयोग काय? सो मी युजली म्हणतो की आय रिस्पेक्ट क्लासिकल रेसिपीज बट आय मे नॉट फॉलो देम. म्हणजे मी त्यांना रिस्पेक्ट देईल, त्यांना त्यांचा मान देईल, त्यांचं सगळं करेल, पण ती तशीच करायची असं गरजेचं नाही माझ्यासाठी. मी त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो किंवा मला ते एन्जॉय करायला आवडतं आणि लोक ते करतात. जे मी आत्तापर्यंत करून बघितले, लोकांना मी ते खायला पण घातलंय की दे हॅव एन्जॉयड इट. सो मी आता युजली नेहमी असं म्हणतो की जो जॅपनीज लोकांचं किंवा चायनीज लोकांचं जेवण जे त्यांच्या कंट्रीमध्ये बनतं ते तसंच्या तसं इथं बनू शकत नाही, कारण की जॉग्रफी फूडमध्ये खूप मॅटर करतं. आणि मी जरा अभिलाषाला म्हणलं की चल आपण ते खाऊया, तर अभिलाषा खाणार नाही येते की नाही, कारण की अभिलाषाचा पॅले वेगळा आहे. सो मी ते पॅले थ्रू एक्सप्लोर करत असतो आणि तेच मी शिक्षणामध्ये फॉलो करतो की जे आपण शिकतोय ते आपण इम्प्लिमेंट करावं आणि इम्प्लिमेंट करून त्याला एक्सप्लोर करत करत पुढे जगावं. आणि आय थिंक दॅट्स लाईफ, की आपण जेवढं तिला स्टॉप करू तेवढं आणखीन काहीतरी वेगळं येत राहतं. त्यापेक्षा भेटे जाओ, गंगा में डुबकी मत लगाओ, स्नान करो. परफेक्ट परफेक्ट. सो तुम्ही कॅफे हाऊस सारखी कन्सेप्ट पुण्यामध्ये इंट्रोड्यूस केलेली, तर त्यामध्ये ऑस्टिन 40 आणि रिका आता हे दोन सध्या चालू आहेत, तर त्याच्या मागचं विजन काय होतं तुमचं? सो हे आय थिंक पहिल्या प्रश्नाला तुमचं लिंक पण आहे की कॅफे हाऊस टू लिव्ह टू लर्न आणि ते एक्सपिरियन्स हे तिथं ॲक्च्युली लिंक्ड होतं. मला नेहमी एक रेस्टॉरंट ओपन करायचं होतं. समहाऊ खूप वर्षानंतर मला माझ्या पप्पांच्या मित्राच्या मुलीचा फोन आला, जिचं नाव अमृता खरोटे आहे, माहेरून, आणि लग्नानंतर ती घोडके पण आहे. तिने मला कॉल केला आणि तो कॉल आल्यानंतर माझा नंबर लागत नव्हता. समहाऊ तो फोन घरी गेला आणि माई घाबरली की इतक्या वर्षानंतर तुला त्यांनी का बोलवलं, तू काय केलंस? म्हणलं मी काहीच नाही केलं. नाही तू काहीतरी केलंस, मग तुला फोन का आला? म्हणलं का मला भेटून तर येऊन दे. आणि मग त्यांनी मला ऑफर दिली की आम्ही एक रेस्टॉरंट सुरू करतो आणि आम्हाला काही हेल्प पाहिजे. सो मग ते म्हणले, मग त्यांना हेल्प म्हणजे स्टाफ पाहिजे होता. मग त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या आणि मग पुढे बोलत बोलत ते म्हणले की सर्वेश वाय डोंट यू जॉईन अस. मग असं करत करत मी त्यांना जॉईन झालो आणि कृणाल हजबंड, सो वी बोथ टर्न आउट टू बी पार्टनर्स. आम्ही दोघांनी मिळून ती जागा सुरू केली आणि मग त्याच्या डोक्यात एक कल्पना होती की त्याला कॅफे पाहिजे होतं आणि माझ्या डोक्यात एक कल्पना होती की मला काहीतरी वेगळं करायचं होतं किंवा मला काय करायचं होतं मला क्लिअर माहिती होतं. मग तो म्हणला कसं करायचं? म्हणलं आपण तुला सांगतो, आपण ते मर्ज करूया. आणि कॅफे हाऊस ही कन्सेप्ट रादर तेव्हा मी जन्माला घातली. सो कॅफे आणि कॅफे हाऊसमध्ये खूप डिफरन्स आहे. सो कॅफेमध्ये तुम्हाला सर्व्हिस मिळते, तुम्ही तिथं बसू शकता बराच वगैरे, काही कॉमन पॉईंटर्स पण आहेत. पण कॅफे हाऊस ही कन्सेप्ट म्हणजे काय आहे की तुम्ही तुमच्या घरी जसं वागता तशी ही जागा युजली असेल, पण काही गोष्टींना थोडंसं लिमिटेशन आहे आणि काही गोष्टींना नियम पण आहेत. एखादी आई घरामध्ये कशी आपल्या मुलाला वागवते तसं आम्ही आमच्या गेस्टला वागवतो. आणि म्हणजे मला लहानपणी होतं की आम्हाला स्कूलला शिकवायचं की रेस्टॉरंट म्हणजे किंवा हॉटेल म्हणजे होम अवे फ्रॉम होम, अशा कन्सेप्टमध्ये आम्ही जगत आलो आहे किंवा समजून घेतलं. की मी 10वी मी 11वी शिक्षण घेत असताना मी तेव्हा पिझ्झा हटला कामाला होतो. म्हणजे आय स्टील रिमेंबर तेव्हा पिझ्झा हटमध्ये जॉब करत असताना हे खूप शिकायला मिळालं बरं, इंटरॅक्शन विथ गेस्ट वगैरे. त्या मोमेंटला मला एक समजत होतं की बाबा माझा एखादा गेस्ट आला त्याला एक फ्रीडम दिलं गेलं पाहिजे. म्हणजे फ्रीडम काय की त्याला तो आला आहे, मग माझा एखादा सर्व्हर येईल, मग तो बसेल आणि मग मागेल, नाही. त्याला इतकं फ्रीडम होतं की सर्वेश मला कांदाभाजी खायची आहे, म्हणजे दो इट्स अ कॅफे हाऊस, ही कॅन आस्क अँड ही कॅन ऑर्डर वॉट एव्हर ही वॉन्ट्स. मिळेल, त्याला वेळ लागेल, चालणार आहे का तुला? ओके येस, चल मी बना के येतो. सो कॅफे हाऊसमध्ये आम्ही तिकडं सर मॅडम म्हणत नाही, वी कॉल एव्हरीवन बाय नेम. So even if Abhilasha come, nobody would call you की yes ma'am, okay sir, thank you ma'am असं होणार नाही. हाय अभिलाषा, how are you, काय पाहिजे ते. आम्ही युजली अभिलाषाची गप्पा मारून, अच्छा तुझं मूड असा आहे का, मग हे खाऊन बघ ना, कारण की फूड इज सायकोलॉजी. खूप प्रभाव आहे आपल्या फूडचा आपल्या मूडवरती किंवा आपल्या चक्राजवरती. थर्ड थिंग, वी आर सुपर कॅज्युअल. म्हणजे
अभिलाषाला अलाउड आहे की बाबा उठून त्यांनी साईड स्टेशनमधून टिश्यू पेपर काढून घ्यावा, जाऊन उठून चमचा घ्यावा, नाही तुझ्या हातचं खायचं आज मला कंटाळा आलाय सर्वेश, मला तुझ्या हातचं नाही खायचं, आय वॉन्ट टू गो अँड कुक फॉर माय सेल्फ, गो ॲट. सो यू आर अलाउड टू वॉक इन द किचन. आम्ही म्हणतो की तूही कर आणि आम्हालाही खायला घाल, सो आम्हालाही मजा येईल. सो वी आर ॲब्सोल्युटली अ प्लेस विच इज होम माय फ्रॉम होम. आणि ऑस्टिन 40 त्या कन्सेप्टवरतीच रन होत होतं. रादर त्याच्यामध्ये इतकी मजा आली होती की आमचे रेग्युलर गेस्ट फॅमिलीज होते. म्हणजे आय रिमेंबर असे भरपूर नामांकित सेलिब्रिटीज आहेत जे ऑस्टिनला रेग्युलर यायचे आणि बरेच रेडिओ जॉकीज पण यायचे. आणि बरेचदा असं झालं की आम्ही इतकी बिझी होतो की माझ्याकडे स्टाफची कमतरता होती. तो काही आरजेजनी लिटरली माझ्या हॉटेलमधून सर्व केलंय आणि मी त्यांना म्हटलं अरे मत करो, तुम्हाला समजते का? त्यांनी गपरे तुला काय करायचंय. इट्स अ सपोर्ट बिकॉज वी लव्ह दी प्लेस. मी त्या जागेवरती जे आम्हाला प्रेम द्यायचं होतं, जी वाईब क्रिएट करायची होती ती इतकी भारी होती की तिथं काही लोकांनी नाटकं केली आहे, तिथं पुस्तक लॉन्च झाले, ऑस्टिन 40ला लग्न झाले लोकांचं छोट्यामध्ये, बर्थडे पार्टीज तर वॉज व्हेरी कॉमन, किटी पार्टीज वॉज कॉमन, किंवा प्रायव्हेट आमची जागा पब नसून सुद्धा त्याला ते पबमध्ये आम्ही कन्वर्ट करायचो. ते घरनं बल्ब आणायचे त्यांचे, मग तो चालू बंद करायचा. सो हे आपण सगळं घरी करतो की घराला तुम्ही पब नाही कन्वर्ट करू शकत. मग तो आपण आय रिमेंबर लहानपणी आम्ही ट्यूबलाईट चालू बंद करायचो की आम्ही हा चला आम्ही डिस्कटेकमध्ये आहोत हे फिलिंग यायचं. आम्ही ऑस्टिनला किल्ले बनवायची स्पर्धा घेतली आहे. मग आम्ही ऑस्टिनला चित्रकलेच्या स्पर्धा तर आम्ही अमाप घेतल्यात. सो हे कॅफे हाऊस आहे की ज्याला लिमिटेशन आहे, जे आपण आपल्या घरी करू शकतो. पण एक भान काय असतं की बाबा आपण घरी आपल्यामुळे समोरच्याला काकूंना त्रास नाही व्हायला पाहिजे, बिल्डिंगमध्ये त्रास नाही व्हायला पाहिजे, हा भान कन्फर्म आहे. मी ऑस्टिनला माझे रेग्युलर गेस्ट होते, काही गेस्ट तर असे सकाळी आले की ते कॉन्स्टंट म्हणजे काही असतात जे ज्यांना स्मोकिंग आवडतं. मी जाऊन रागवले माझ्या गेस्टला की बंद कर सिगरेट आणि आता जेवायला बस. आणि ते ऐकलं त्यांनी माझं. म्हणजे माझा एक गेस्ट आहे तो यायचा आणि तो लिखाण करायचा, रायटिंग करायचा. तो ही वॉज रायटिंग एन एपिसोड आणि आम्हाला माहिती नव्हतं काय लिहितोय ते. तो फक्त एक झालं मला बोलला की मी तर 4 दिवस बसणार आहे, 4 किंवा 5 दिवस, मला डिस्टर्ब नाही करायचं, मी सकाळी येईल संध्याकाळी जाईल, जे काही तुमचं बिल असेल 5 दिवसाचं मी ते देईल आणि त्याच्यावरती परत तुला 5,000 पण देईल. मी म्हणलं ठीक आहे. पहिला दिवस ते आले आणि भरपूर अशी कागदं काढून सगळं हे केलं आणि ही वॉज बिझी रायटिंग व्हॉट एव्हर ही वॉन्टेड. ते छान लिखाण सगळं चालू आहे आणि येते आणि मी आपलं म्हणलं यार दिवस झाला हा माणूस फक्त चहा आणि सिगरेटच घेतोय, हा जेवण करत नाही. एखादा ब्रेडचा पीस, एखादा बरं आम्ही चहाबरोबर टोस्ट द्यायचो, खारी द्यायचो, तेवढंच जे काय अन्न पोटाचं तेवढं. म्हणजे हे चुकीचं आहे काहीतरी. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, तिसऱ्या दिवशी मी त्याला म्हणलं आता म्हणलं बास झालं. म्हणलं हा जो काही माझं ना म्हणलं तुम्ही तुमच्या घरी दाखवा, म्हणलं हे जेवण मी आणलंय गपगुमान खायचं. आणि मग तिने असं रागात म्हणलं की ना मेना मेरी बीबी का भी नहीं सुनता, तेरा क्यों सुन रहा हूं. म्हणलं बिकॉज मी आपकी माँ हूं, आपको सुनना पडेगा. आणि मग नंतर तो म्हणला यू नो आय एम अ व्हेरी वेल नोन रायटर. म्हणलं हो का बरं. म्हणलं मला लक्षात नाही. म्हणले मी एपिसोड्स लिहितो काही सिरियल्ससाठी. म्हणलं अरे बापरे. म्हणलं आणि मी एपिसोड्स लिहितोय. म्हणलं मला समजेल का सिरियलचं नाव. ते म्हणलं नाही मला NDA आहे, डिस्क्लेमर आहे, पण जी कुठली सिरियल लिहितोय ती आत्ता खूप गाजती आहे आणि चॅनलवरती आणि तिथे मला आवडणार आहे, हे मी माझ्या वहीमध्ये लिहून ठेवेन. सो असेही आमच्याकडे काही गेस्ट आहेत की जे येऊन तिथं राहतात. किंवा कॅफे हाऊस ही कन्सेप्ट ती आहे की त्याचा जन्म तेव्हा झाला. आय थिंक ऑस्टिन 40 कॅफे हाऊस जेव्हा आम्ही केलं तेव्हा लोकांनी आमच्याकडे जांभळाचं झाड, आंब्याचं झाड, त्यांनी ते सगळे एक्सपिरियन्स केले. त्यांनी आमचं प्रेम, उन्हाळा, पावसाळा, वर्ण पडलेली जांभळं, आंबे, चिलटं, डास, म्हणजे एखादी जागा म्हणली की त्याचं नुसतं चांगलंच नसतं, दोन्ही गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. ते आमच्या सगळ्या गेस्टनी हॅपीली एक्सेप्ट केलं सगळं. जेव्हा तुम्ही सांगत होता ना माझ्या डोळ्यात पाणी आलं की असं पण कोणीतरी आहे प्रेम करणारा, हक्क दाखवणार की नाही तू नाही का काळजी घेणार की तू थांब आता तू जेवण करून घे. सो असं कोणीतरी हॉटेल मालक म्हणतोय येऊन, सो ते एक वेगळी फिलिंग आहे. आय थिंक हे संस्कार आहेत अभिलाषा, हे समाव संस्कार आहेत किंवा डोक्यात होतं. रादर हे मला खूप भारी वाटलेलं जेव्हा आम्ही इतकं काम केलं होतं, आम्ही सगळे थकले होतो आणि देर हॅव बीन टाइम जेव्हा आमच्या गेस्टनी आमचं हॉटेल ओपन केलंय. बापरे. नेक्स्ट डे येऊन त्यांनी हॉटेल ओपन केलंय, झाडू मारलाय, मॉब मारलाय, टेबल सेट केलेत आणि आम्ही जेव्हा आलोय तेव्हा सरप्राईज. मी खोटं नाही बोलत, आय स्टील रिमेंबर लॉकडाऊन जेव्हा लागला होता ना तेव्हा पहिले 6 महिने गेल्यानंतर मला कॉल झाले आमच्या गेस्टकडनं आणि एकच बोलणं होतं, तू बंद वगैरे करू नका, तुला काही पैशांची गरज पडली तर आम्ही तुला अजिबात बंद करायचं नाही हॉस्टेल. म्हणजे नाही मी नाही करणार आहे, काही बंद करायची गरज नाही. आणि यू वोंट बिलीव्ह काही दिवसानंतर जेव्हा ते नाही का निघालं की तुम्ही आता 4-4 तास जाऊ शकता जागेवरती त्या रेप्स, तर तेव्हा त्यांनी त्या गेस्ट लोकांनी आमच्या सगळ्या गेस्ट फॅमिलीने
आपला आपला एक ग्रुप केला होता, कारण की सगळे एकत्र येऊ शकत नव्हते. सो त्यांनी असं केलं की आता 4 ते 6 तू जा, 2 तास तू जा, काहीतरी बिझनेस कर, त्याला बिझनेस मिळेल. कारण की आम्ही क्लिअर होतो की आम्ही कोणाकडनं पैसे नाही घेणार, आम्ही परत स्टार्ट करूया हिशोबाने. मग तू 2 तास जा, तू 2 तास जा, तू असं त्यांनी त्यांच्या लेवलला केले. का तर जागा चालू राहावी म्हणून. हे कोण करतं? आणि आत्ता रिअलाइज झालं बोलताना की दिस इज व्हॉट वी से की ऑस्टिनमध्ये किंवा माझ्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये किंवा कंपनीमध्ये कस्टमर नाही आहेत. वी डोंट सर्व कस्टमर्स. कस्टमर्स तुम्हाला बाकी ठिकाणी, गिराईक हा शब्द माझ्याकडे नाही, माझ्याकडे पाहुणे किंवा गेस्ट हा शब्द. म्हणजे मी मुलांना ट्रेनिंगमध्ये पण सांगतो की तुम्ही गिराईक म्हणा, तुम्हाला माझ्याकडनं मेमोच आहे. ओके. सर, त्रिदेव केटरिंग तुम्ही सुरू केले, पिरामिड्स, मसाला आणि कॅफे हाऊस, हे प्रत्येक ब्रँड हा वेगळा वेगळा आहे. तर तिन्ही ब्रँडचं बॅलन्स कसं साधता तुम्ही? त्रिदेव केटरिंग सर्व्हिसेस तर ही माईंची ग्रुप आहे. बरं. म्हणजे माई म्हणजे आपल्या सिंधुताई सपकाळ. बरं. आय स्टील रिमेंबर माईंचा एक दिवशी कार्यक्रम झाला होता आणि माई मला म्हणलं ये जरा, तू जरा मांजरीला ये. मी म्हणलं बरं ठीक आहे. आणि विनय जो त्यांचा एक मुलगा आहे, त्याच्या मुलाचं बारसं होतं आणि मी माईंना बोललो तू करतोस ना जेवण सगळं. म्हणलो असं मी माईंना कन्व्हिन्स करत होतो की कुठे तर मांजरीत करताय, या माझ्याकडे मला करायला. ते म्हणलं नाही, तू जर आयुष्यात मोठी उडी टाकली नाहीस तर तू मोठा होणार नाही. म्हणलं माई पण मग कसं करायचं? म्हणलं काय करायचं, सुरू करायचं केटरिंग, एवढा विचार नाही करायचा. सो त्या दिवशी बरं आता केटरिंग सुरू करायचं, आपलं कॅफे हाऊस आहे, ऑस्टिन 40 कॅफे हाऊस ह्या नावाने कोणी मला लग्नाची ऑर्डर देणार नाही. एक तर लोकांना प्रश्न पडायचा की ऑस्टिन 40 कॅफे हाऊस कारचं शोरूम आहे का लाईटचं शोरूम आहे. आम्हाला असे कॉल झालेत की हे लाईटचं शोरूम आहे का हे कारचं. आम्हाला सांगायला लागायचं की नाही आम्ही एक रेस्टॉरंट आहोत. कारण कॅफे हाऊस ही कन्सेप्टच नवीन होती ना, सगळ्यांना समजेल अशी अपेक्षा नव्हती. सो आय वॉज मेंटली प्रिपेअर्ड की आपल्याला कळवायचं. माई म्हणलं नाही, तुला नवीन सुरू करायचं. मग माईंनी मला हे खूप डोक्यात घातलं की तू हे सुरू करायचं आणि याला नवीन नाव द्यायचं. मग मी काय नाव द्यायचं त्या म्हणलं ते तू ठरव. हे एवढं क्लिअर होतं की बाबा माई असं की तुला माझं ना कुठे वापरायचं नाही, तुला तुझी ओळख जन्माला घालायची. माईंनी मला ह्याच्यावरती प्रचंड असं 20 मिनिटं असं, आणि म्हणजे माई जेवढ्या प्रेम आहे तेवढ्या ते स्पष्ट वक्तव्य होतं आणि क्लिअर होतं की तुला हे करणं गरजेचं आहे. आय रिमेंबर असतील त्यांच्या झोपावरती अशा बसल्या होत्या आणि आणल्या बघ हे जेवण आहे, हे तुला करायचंय, पुढचं पुढे आपण बघू. विनयच्या मुलाचं बारसं होतं, त्या दिवशी दत्त जयंती होती आणि हे केलं होतं. सो मग दत्त जयंती होती म्हणून त्रिदेव हे नाव आलं. पण मग तो पिक्चर डोळ्यासमोर आला की असं काहीतरी. मग मी नेचर प्रेमी आहे, माई स्वतः नेचर प्रेमी आहे, तर मला माईंचं काहीतरी त्याच्यामध्ये लावायचं होतं. तर मग माईंने नेचर म्हणून त्याचं नाव आम्ही त्रिदेव, TREE झाड म्हणजे त्रिदेव असं केलं आणि त्रिदेव केटरिंग सुरू झालं. सो कृणाललाही ते आवडलं, मलाही ते प्रचंड भावलं, आम्ही दोघांनाही छान वाटलं. आणि तेव्हा साई पण होता आमच्याबरोबर, म्हणजे माझा स्टुडंट आहे, तो यूज टू दी कंपनी. सो मग आम्ही असंही लिंक केलं की चला आपण पण तिघं आहोत, तर मग सगळ्याच बाजूनी ते मॅच होते. आणि मग त्रिदेवचा जन्म झाला. मग ते केटरिंगमध्ये गेलं. राहिला प्रश्न पिरामिड मसालाच तर आम्ही कॉलेजमध्ये सुरू केलं होतं आणि ते कारण त्याने ते स्टॉप झालं होतं. पण नंतर मला ते कंटिन्यू करायचं होतं. पण मग ती सेम कन्सेप्ट मी वापरू शकत नव्हतं कारण की आम्ही 3 मित्रांनी केलं होतं. सो मग मी माझं सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मी हे खूप ठामपणे नेहमी बोलतो की आय एम दी ओनली वन गाय जो इन्फ्युज्ड मसाले करतो. सो आदल्या म्हणजे युजली हे मसालेच खूप वेगळे लागतात. सो मला अभिलाषांनी कॉल करून सांगावं की सुरेश मला उद्या भरली वांगी करायची आहेत. सो मी आदल्या दिवशीपासून त्या भरली वांग्याचा मसाला तयार करायला सुरू करतो आणि मी तो करताना काही मंत्र लावतो किंवा काही आपले आयुर्वेदामध्ये किंवा यांनी शास्त्रोक्त पद्धतीने त्याला कसं करता येईल किंवा कुठले मंत्र म्हणायचे असतात का किंवा कुठल्या ओवी म्हणायच्या का ते करताना ते करतो. बिलीव्ह मी अभिलाषा, तो मसाला करून, कारण की त्याला वेळ लागतो आणि ते इन्फ्यूज करतो आपण, मग त्याला आपण सोक करतो. मग त्याच्यामध्ये वापरणारे लवंग, दालचिनी त्याला मी छान एका गरम तेलामध्ये भिजवून वगैरे सगळं प्रकार तो असतो. म्हणून त्याला इन्फ्यूज मसालाच मी म्हणतो, इन्फ्यूज अँड ब्लेस्ड म्हणतो मी त्याला. त्याचा भरलेला वांग्याचा मसाला यू ट्राय. जर युजली आपण असं म्हणू की अभिलाषा एका वेळेस 3 वांगी खाते पोळी भाजी बरोबर आणि हे काय, तीच वांगी तेच सगळं यू डू गेट इट फ्रॉम मी अँड हॅव 1 बाईट. मी नाही ना खाताना चव बदलली आणि एक सॅटिस्फॅक्शनचं फिलिंग येतं की अरे मी 3 वांग्यांचं 1 वांगं खाशील पण असं मन तृप्त होईल की नाही माझं मन भरलं, मला नाही जेवायचं पुढे. मी हे बरेच लोकांकडे ज्या लोक माझ्या जवळचे आहेत ना, ज्यांनी मला ऑर्डर केलं ना, त्यांचा पहिला फीडबॅक हा सर्वेश काहीतरी वेगळीच चव आहे. मी माझ्याबरोबर पण करून तर हे 3 वेगळे आहेत. ह्याचं समतोल साधणं खूप अवघड आहे. म्हणजे मला विचारलं तर आय थिंक हा फक्त आणि फक्त देवाचा आशीर्वाद आहे की आय बॅलन्स
ऑल दिस 3 थिंग्स अकॉर्डिंग टू माय कॅलेंडर. मी खूप प्लॅनरमध्ये बिलीव्ह करतो की टाईम, डेट, माझे अपॉइंटमेंट्स आणि याच्यामध्ये मी प्रचंड बिलीव्ह करतो की मी कुठे कुठे कसा कसा किती वेळ दिलाय, काय इन्व्हॉल्व झालोय आणि मग त्याप्रमाणेच मी काम करतो. सो प्री बुकिंगमध्ये माझं प्रचंड मत आहे आणि बिलीव्ह आहे, कारण की ते सपोर्ट करतं. ज्या इंडस्ट्रीत मी आहे किंवा जी कामं मी करतो की शोज आणि याच्यामध्ये आय थिंक डेट्सवरती अवलंबून राहणं प्रचंड गरजेचं आहे. त्याच्यामुळेच तो समतोल साधता येतो कॅलेंडर फॉलो केल्यामुळे. आणि आय थिंक हे डिसिप्लिन स्कूलमुळे लागलंय, अदरवाईज खूप अवघड होतं. ऍक्च्युली एवढ्या सगळ्या इंडस्ट्रीज तुम्ही सांभाळतात, शोज पण असतात, त्यामुळे डिसिप्लिन आणि टाइम खूप इम्पॉर्टंट. टाइम मॅनेजमेंट तर खूपच इम्पॉर्टंट. आणि मुळातच तुम्ही क्रिएटिव्ह आहात आणि बरेचसे असे तुम्ही इनोव्हेशन्स केलेले आहेत, जसं खिमा पिझ्झा आहे ना, खिमा पिझ्झा, पिझ्झा मोदक, डेव्हिल्स कॉफी. सो हे इनोव्हेटिव्ह आयडियाज कशा सुचतात तुम्हाला? मी खरं बोलू, लोक मला येड्यात करतात. माझ्या जवळचे माझे जे मित्र आहेत किंवा माझे बॅचमेट्स आहेत किंवा माझ्या खूप जवळची जे लोक आहेत, त्या सगळ्यांना माहिती. मी सगळ्यांना नेहमी म्हणतो, म्हणजे मी आज पहिल्यांदा स्क्रीनवर सांगतोय आणि मला याचा खूप अभिमान आहे, मला काहीही लाज वाटत नाही. माझ्याशी अन्न बोलतं असं मला नेहमी वाटतं. म्हणजे मला हे खूप स्ट्रॉंग फिलिंग आहे की आपण, म्हणजे युजली लोक म्हणतात की आता एक त्याचं सायन्स बेनिड की हे आणि हे मिक्स केलं की तुम्हाला असं मिळेल किंवा असं वाटेल, विच इज ट्रू. ते आपण शिकतो, पण आम्ही शिकलोय, आम्हाला शिकवलं जातं. पण हे तेवढंच खरं की मला ना असं म्हणजे अन्न बनवताना चालू असेल ना काही, तर असं वाटतं की नाही अरे यार, मग तसं ते अन्न म्हणतं की आता जसं मी परवा कणकेचं लोणचं केलं. ते लोणचं करताना मला ती कणिक असं वाटलं की ती मला म्हणते की नाही रे, मला मजा नाही येते, तू थोडंसं ना दही अजून त्यामध्ये ऍड कर. मग तू दही टाकलं ना की तुला छान ही चव लागेल. आणि मग मी रिव्हर्स जाऊन मग तो अभ्यास करतो की आता दही टाकतो आपण, ते लॉजिकली बरोबर आहे की नाही, कारण की आहे ना एक शास्त्र असतं त्याच्या मागे की ह्याला हे मॅच व्हायला पाहिजे, नाही तर ते पोटात त्रास होईल. मग मी रिव्हर्स चेक करतो तर ते होत असतं की हां हे बेटर आहे. सो हे बिईंग क्रिएटिव्ह येतं काय मला माहिती नाही, पण मला एक चांगलं माहिती आहे की मेरे नस नस मी कूट के भरा है. मी ते एन्जॉय करतो. हे खिमा पिझ्झा तसंच दिनेशन होतं. खिमा पिझ्झा आम्ही असंच करायचं. आणि मला ना थोडंसं, मी मराठी आहे, महाराष्ट्रीयन रादर, मी थोडा इंडियन माणूस आहे असं स्ट्रॉंगली, की सारखंच आपण त्यांचं जेवण चांगलं, अशी बरीच लोक जे म्हणतात आपलं जेवण चांगलं आणि त्यांना अभिमान आहे, त्यातला मी एक आहे, बरेच लोक आहेत. पण मग काहीतरी बदल लोकांना आवडतो, मग पिझ्झा, मग खिमा का नाही, म्हणून खिमा पिझ्झा केला. आणि तो खिमा पिझ्झा केल्यानंतर असं लक्षात आलं की आम्ही विकण्यापेक्षा आम्हीच जास्त खातोय. मग मी तो मटन खिमा पिझ्झा कट करून चिकन खिमा पिझ्झा केला की मला आता स्टाफ निघाला तरी मला परवडतो. सो त्या हिशोबाने आहे. डेव्हिल्स कॉफी तर माझी आवडीची कॉफी, खरंच सगळ्यांनी एकदा प्यायला या. ती थोडी तिखट असते म्हणून तिला डेव्हिल्स कॉफी म्हणतो. आणि तिचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झाला आहे. ते तो सीझन असतो ना तेव्हा, ते हॅलोवीन नाईट काहीतरी करायचं म्हणून डेव्हिल्स कॉफी केली होती मी. आणि म्हटलं रावणाने जर कॉफी प्यायची म्हणली तर रावणाला कुठली आवडेल, म्हणून मग डेव्हिल्स कॉफी नाव दिलं. असं नाव पण खूप इनोव्हेटिव्ह आहे. सो लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव येणं किंवा लाईव्ह फूड शो करणे किंवा पॉडकास्ट किंवा ऑन कुकू FM वर तुम्ही केलं, इतकं सगळं डायव्हर्सिफाय काम करताना एनर्जी आणि इन्स्पिरेशन कुठून मिळतं? हा, खूप म्हणजे प्रश्न मला अगदी भरपूर लोक माझ्यावर प्रेम करतात. खूप घरचे बाहेरचे लोक मला गोत्यात घालतील की आमचं नाव नाही घेतलं. बट व्हेरी ऑनेस्टली स्पीकिंग, आय थिंक मुळात माझ्यावरती झालेले संस्कार, महाराजांचा आशीर्वाद, माझा जन्म गजानन महाराजांमुळे आहे. मी नवसाचा त्यांच्या, माझं स्पिरिच्युअल वर्ल्डशी असलेला कनेक्ट, आय थिंक तो माझा मोठा इन्स्पिरेशन आहे. कारण की ते मला खूप हे करतं, मोटिवेट करत राहतं सारखं की नाही तुला हे करायचं आहे. सेकंड थिंग, माय स्कूल प्लीज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मला शाळेमध्ये, मी क्रेसेंट हायस्कूलचा आहे, आय एम व्हेरी प्राऊड अबाउट माय स्कूल. माझ्या स्कूलनी बऱ्याच आमच्या बॅचमेट्सला किंवा आमच्या सगळ्यांना खूप डिसिप्लिन लावलं आणि दे ऑलवेज टॉट अस टू डू समथिंग न्यू. ह्याचा मी ठाम मताचा आहे. आणि आय थिंक माझ्या आईने मला खूप सपोर्ट केलं की सगळ्यांच्या विरोधात जाऊन मला जर तिने ह्या इंडस्ट्रीमध्ये घातलं होतं तर मला एक क्लॅरिटी होती की मग आता ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण असं काहीतरी करायचं की सगळीकडे सर्वत्र जळी स्थळी पाषाण ठिकाणी एव्हरीवेअर इट शुड बी सर्व्हिस ओनली. आता माझी ड्रीम पण होती ती की वेन एव्हर यू थिंक अबाउट हॉस्पिटॅलिटी यू शुड थिंक अबाउट सर्व्हिस. या मताचा मी आहे की तुम्हाला हॉस्पिटॅलिटी शब्द डोक्यात आला तर सर्व्हिसशी बोललंच पाहिजे. तर ते त्याप्रमाणे आय थिंक आय बॅलन्स इट. आणि ते म्हणून तिकडं आहे. आणि सेकंड थिंग, माणसाने सेल्फिश राहावं.
प्रत्येकाने स्वार्थ साधावा म्हणूनच आपण जन्माला आलो असतो, नाही तर मग आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही आणि चांगला असावा तो स्वार्थ. डोंट टेक इट इन रॉंग वेज. तर मी तो एक स्वार्थ ठरवला की मला मोठं व्हायचं आहे, बाकीच्यांचं मला माहिती आहे. सो बडा बनने के लिए बडा सोचना पड़ता है, तो बडा काम भी करना पड़ता है और फिर बड़े कष्ट भी लेने पड़ते. वो बैठे बैठे तो आपको ऐसा मिलेगा नाही. नुसतंच मुझे बडा बनणं म्हणणारी पण बरीच माझे विद्यार्थी आहेत, पण करत काही नसतं तर तुम्ही काहीच करू शकत नाही. ती कन्सिस्टन्सी पाहिजे, तो डिसिप्लिन पाहिजे. जसं तुम्ही आता सांगितलं विद्यार्थी आहे, तुम्हाला शिक्षकी म्हणजे एक अंगात भिनलेला तो येते आहे. सो 1000 पेक्षा जास्त स्टुडंट्सला तुम्ही ट्रेनिंग केले, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्हाला? मी जसा स्ट्रॉंगली सांगतो की मी हाडामासाचा पुणेकर आहे, तसं मी आतमधनं शिक्षकी आहे. मी कुठलीही जागा बिगा काही बघत नाही आणि मला खूप याच्यावरनं म्हणजे माझी मुलं तर मला प्रचंड प्रेम करतात. आय एम अ व्हेरी जॉली टीचर बट आय एम अ स्ट्रिक्ट टीचर ऑल्सो. म्हणजे मी जेवढा प्रेमळ आहे तेवढा मी स्ट्रिक्ट पण आहे. माझ्या मुलांची मी लग्न केलेली आहेत, म्हणजे बऱ्याचदा मुलांचं जसं मी अभ्यास घेतला आहे तसं मी त्यांना घडवलं पण आहे आणि याची बरीच उदाहरणं आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा माझी मुलंच येऊन सांगतील. आणि आय हॅव एन्जॉयड टीचिंग. म्हणजे मला आजही आवडतं. म्हणजे माझं ड्रीम आहे फ्युचरमध्ये की मला माझी एक स्कूल किंवा कॉलेज नक्कीच ओपन करायचं आहे आणि आय वुड लव्ह टू टीच किड्स. म्हणजे मी खूप एन्जॉय करतो ते. मी आजही कुठे मला लेक्चरला कोणी बोलवतं आय गो रनिंग की हा मी आ रहा हूं विदाऊट एनी दिस थिंग की आय गो अँड टीच. मला आवडतं. आय थिंक मी मुलांना आय एम अ गुड टीचर. सो एक ती प्रत्येकाला माहिती असतं की यू ऑल्सो नो की तू ह्याच्यामध्ये चांगली आहेस. सो वाय टू स्टॉप इट की आपण ते बॅलन्स करू शकतो की आपलं प्रोफेशनल आणि पर्सनल. पण मी करणार एक स्कूल मी उघडणार आहे. शुभेच्छा, आतापासूनच तुम्हाला शुभेच्छा MLA ग्रुपकडनं, कारण MLA ग्रुप तुम्हाला पाहत आहे. सो नक्कीच तुम्हाला बऱ्याच ठिकाणावर आता इन्व्हिटेशन येतील, काय तयारीत राहा तुम्ही. हो, मी खूप स्ट्रॅटेजीवाला माणूस आहे, तर मला या गोष्टी आवडतात. ॲज अ सेड मला चॅलेंजेस आवडतात. माझ्याकडे तर असे बरेच विद्यार्थी होते की जे खूपच वाया गेले होते. मी त्या विद्यार्थ्याचं नाव घेणार नाही. एक विद्यार्थी होता ज्याच्या वडिलांनी चौकीत कंप्लेंट अशी केली होती की मला काही झालं कुठेही तर पहिलं माझ्या मुलाला उचलायचं. आणि तो मुलगा खूप डिस्टर्ब होता कॉलेज आल्यानंतर. आणि त्याला मी म्हटलं बोलो वडिलांना. मी म्हटलं तुम्ही असं का करताय? ते म्हणजे नाही मला माहिती हा किती आगाऊ आहे. त्यांनी शिव्या वगैरे घातल्या बऱ्याचशा. आणि मी म्हटलं असं नसतं. पण मी चॅलेंज घेतलं होतं की ह्याला तर मी आता इतकं मोठं करणार की ये भी जिंदगी जिएगा. आणि ह्याचे वडील शब्द मागे घेतील. त्यांना मी तेव्हा काहीच बोललो नाही आणि आय थिंक आय कुड अचीव्ड इट. 3rd इयरला जेव्हा तो चांगल्या मार्काने पास झाला आणि तो एका हॉटेलमध्ये कामाला लागला चांगला, मी त्याचं काहीच सांगणार नाही आता कारण की बिचाराचं हे होईल. तो खूप नामांकित एका छान 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये अब्रॉडला काम करतोय आणि तो तिथं मॅनेजर आहे. त्याचं जॉब पोस्टिंग पहिलं मॅनेजर म्हणूनच जेव्हा झालं तेव्हा त्याच्या वडील मागे रडत आले की मी माझे शब्द मागे घेतो आणि तुम्ही जिंकला सर, माझा मुलगा खरंच चांगला. आणि त्या दिवशी प्रथम त्या दोघांनी एकामेकांना मिठी मारली आफ्टर 14 to 15 years. म्हणजे किती दोघांच्या डोक्यात एक राग होता. सो मला या गोष्टी म्हणजे मी शिक्षक आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की मी चितळे मास्तर आहे पुलांच्या ह्याच्यातला. की मुलगा एकदा माझ्याकडे पाठवला की त्याला मी हाणून दामटून समटून सरळ सुतागत करूनच बाहेर पाठवतो. पॅरेंट्स तर मला घाबरतात. म्हणजे कॉलेजमध्ये असताना जर मी पालकांना फोन केला तर ते माझा कॉल कट करतात, मुलाला कॉल करतात, मास्तरांचा फोन येतोय काय केलंस सांग. सही आहे. मी क्लिअर असतो की पहिले 3 वर्ष लक्ष घालायचं आणि डायरेक्ट 3rd यायचं. माझ्या मुलाला नोकरी का नाही मिळाली असं जर मला कोणी विचारलं तर तुमचा मुलगा आणि तुम्ही त्या दिवशीच कॉलेजमधून बाहेर जा. म्हणजे माझ्या ओरिएंटेशनला तर मी स्वतः एक्सपिरियन्स केले की ज्या दिवशी मी कॉलेजमध्ये पहिला दिवस असतो मुलांचा फर्स्ट इयरचा ओरिएंटेशन केले की एक 10-12 ॲडमिशन तिथंच कॅन्सल होतं. की हो, कारण की मी खूप स्ट्रिक्ट दिसलो त्यानंतर मी प्रचंड जॉली आहे. म्हणजे न बोलणारी मुलं माझ्याशी येऊन बोलतात तर व्हॉट मोर यू वॉन्ट. सो आय थिंक हे माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्याबद्दल बोलावं. बट आय एम अ व्हेरी गुड टीचर असं मला खूप वाटतं. खूप भारी. सो पॅन्डेमिकमध्ये तुम्ही व्हर्च्युअल क्लासेस घेतले आणि अप्रेंटिसशिप प्रोग्राम चालू केला, तर त्या काळात अजून कुठले चॅलेंजेस तुम्हाला आले? आय थिंक अभिलाषा पॅन्डेमिक हा सगळ्यांनाच चॅलेंजफुल होता. मतलब आणि दी मेजर इंडस्ट्री जी सफर झाली ती सर्व्हिस इंडस्ट्री होती. म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीनी तर खूप हे पाहिलं, ड्रास्टिक डाऊनफॉल पाहिला. मी कॉम्पिटिशनमध्ये असं बोलत नाही, सगळ्यांनाच त्रास झाला. पण मला असं खूप वाटतं किंवा मी त्या इंडस्ट्रीमधल्या म्हणून मला प्रत्येकाला आपलं बाळ जवळचं वाटतं त्यातला भाग असेल. सो ते म्हणजे त्याच्यामध्ये आय रिमेंबर यू कॅन थिंक नो की कृणाल आणि मी आम्ही दोघांनी जे 17 साली सुरू केलं होतं 19ला मी त्याची अख्खी पुंजी त्याने घातली होती. म्हणजे कृणालचे वडील दादांनी कुणाला अख्खं फंडिंग केलं होतं, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला होता. सगळं जे काही ते लाखांमध्ये रुपये घातले होते, आमचं डोकं त्यांचं डोकं, पैसा लत्ता सगळं घालून परत आम्ही 19ला शून्यावरून सुरू केलं होतं. म्हणजे आम्ही
ऑस्टिनला बाहेर हातगाडी लावून चहा आणि कॉफी विकायचो, 5 रुपये आणि 10 रुपयांनी. मग भजी विकायचो, अंडा भुर्जी परत विकली आम्ही त्याच जागेवर, जिथं एक डिशची सुरुवात फक्त 365 रुपयांनी होती. आणि जी खूप नावाजली, म्हणजे तिथं नाही म्हणलं तरी एक टेबल 4-5 हजार रुपयाचं बिल करून जायचं. आणि आम्ही 10 रुपये आणि 6 रुपयाला 6 रुपये आणि 10 रुपयाला चहा कॉफी विकायचो. आम्ही भज्याची प्लेट सुरू केली होती 7 रुपये प्लेटनी आणि मग आम्ही 20 रुपयापर्यंत नेली होती. सो पॅन्डेमिक वॉज अ लेसन. आय थिंक मी परत तेव्हा ग्रूम झालो, कारण की जसं मी 11वी-12वीमध्ये लवकर वडील गेले होते आणि मला सरांनी मला सांगितलं होतं की नाही, काही टाइमपास नाही करायचा, आपलं काहीतरी करायचं. मी पार्ट टाइम जॉब करत होतो, म्हणजे तेव्हा 5 रुपये टिप जरी मिळाली तरी मला असं, आईला मला 5 रुपये टिप मिळाली हे फिलिंग घ्यायचं. मला पहिली टिप मिळाली 2 रुपये होती, ते सुद्धा बिल फोल्डरमध्ये तो गेस्ट विसरून गेला होता. तर मला माझे सर म्हणले की वो तेरी ले तू रखले. मला खूप आनंद वाटला. 2 रुपये म्हणजे माझ्यासाठी खूप असं वेगळं फिलिंग होतं. पार्ट टाइम जॉबवरला काय असतं ते आय डोंट नो, किती लोकांना ते त्याचा अंदाज आहे, पण मला तो इट वॉज 2 रुपये मिळाले. मला दिसत होतं की आणखीन 4 मिळाले तर मला पेट्रोल टाकता येईल, कारण की तेव्हा काहीतरी 17 रुपये का 18 रुपये लिटर पेट्रोल होतं. किंवा ट्रॅव्हल मला आणखीन त्याच्यामध्ये 1 रुपये 75 गेले तर बस तिकीट निघायचं. सो हा एक तेव्हा लेसन शिकला होता. मला असं खूप वाटतं की जेव्हा तुम्हाला क्लिअर असं तुम्हाला ऑन्टरप्रेन्योर बनायचं तेव्हा तुम्हाला ना ती जर्नी ऑटोमॅटिकली त्या फेजेसमध्ये घालते. सो ते 11वी-12वी नंतर मग आम्ही पासआउट झालो तेव्हा रिसेशनच लागलं, आम्हाला नोकऱ्याच नव्हत्या. मग आम्ही असेच काहीतरी पार्ट टाइम जॉब केले. मग मी माझा पहिला पगार तेव्हा वॉज 165 रुपये, कट होऊन माझ्या हातात 125 रुपये यायचे. आणि मला हा पगार होता आठवड्याचा, असे मला आठवड्यामधनं फक्त 3 दिवसच बोलवायचे. म्हणजे मला आई एक दिवशी बोलली की तू हे काय, म्हणजे हा पगार आहे तुझा? म्हणलं हो, आता नाही आहेत नोकऱ्या आम्हाला. मग तिने ऐकलं नाही. 2ऱ्या महिन्यात ती असं झालं आणि मला एक दिवशी म्हणली बस रे, खायला प्यायला गेलं मला छान भरपूर. माझ्या आवडीचं मस्त की वरणभात बटाट्याची भाजी होती, गुलाबजाम होते, थोडीशी पावभाजी केली होती, चिकनचा रस्सा केला होता. मी म्हणलं वा, म्हणलं आईसाहेब काय म्हणलं आज तुम्ही खुश आहात? म्हणलं एवढं सगळं केलं काय रे, खास. मी खाल्लं पिलं नाही का, बकरे वो पहिले खिलाते हलाल करने से पहिले. छान आम्ही टी वगैरे खातो. मी शेवटचा घास गुलाबजाम खाल्ला, म्हणलं बाज झालं. ती आली आतमधनं खा एक, माझ्याकडनं एक खा. आणि तुला पास होऊन किती झाले? झाले असतील 1-2 महिने. नाही नक्की किती? म्हणलं 2 महिने. हां ठीक आहे, आता आणखीन 4 दिवस आहेत महिना संपायला, पुढच्या महिन्यात घरी थांबायचं असेल तर मला 5 रुपये आहेत. म्हणलं म्हणजे? म्हणलं हो, आता मी नाही तुला पुढच्या महिन्यापासून मला दर महिना 5,000 द्यायचे, मगच घरी राहायचं. म्हणलं का असं बोलू नको. म्हणलं पोटचा गोळा एकुलता एक ते आहे म्हणूनच नीट सांगते, नाही तर आणखीन बदलून सांगितलं असतं. म्हणलं मग ठीक आहे. सो तो एक लेसन झाला. आणि मग आला पॅन्डेमिक. आणि मला ते असं जाणवत होतं की आता हे काहीतरी मेजर आपल्याला शिकवणार आहे. तो बरंच शिकवलं. माणसांची ओळख म्हणण्यापेक्षा स्वतःची ओळख खूप चांगली झाली. ज्या गोष्टीमध्ये मी आणि कुणाला मी नेहमी एकमेकांना हे करायचं की नाही आपण हे कसं बोलायचं ते कसं बोलायचं, आय थिंक ते बोलायला लागलो. क्लॅरिटीली थॉट्समध्ये मी खूप फ्री आहे, जे मला नेहमी माझा स्टाफ सांगायचा, मुलं सांगायची की एवढं फ्री राहू नका, एवढं फ्री नका. त्यात थोडासा बदल केला. आणि मेजरली ग्रूमिंग झालं तुमचं, सेल्फ कॉन्फिडन्स आलं. सेल्फ कॉन्फिडन्स आला. सो तुम्ही ॲज अ पब्लिक स्पीकर आहेत, डान्सिंगमध्ये म्युझिशियन सोबत कोलॅबरेशन केलंय, पुढच्या सोबत जाऊन क्रिएटिव्हिटी एक्सप्लोर तुम्ही करतायत. तर म्हणजे हे सगळं कसं घडतंय सगळे? मला लहानपणापासून आय हॅव ऑलवेज अ ड्रीम. मी माझ्या स्कूलमध्ये विचारायचं की आपण लहान मुला की तुला मोठेपणी काय बनायचं आहे, तेव्हा मुझे डॉक्टर बनना है, मुझे इंजिनियर बनना है. मी आपलं एक होतं की मुझे वर्ल्ड फेमस पर्सनॅलिटी बनना है. तर मला टीचर की हाऊ म्हणा मॅम कुछ भी अच्छा करके या बुरा करके पर मुझे बनना जरूर है वर्ल्ड फेमस पर्सनॅलिटी. मग एक दिवशी मला एका माझ्या टीचरने एक्सप्लेन केलं की नेवर से बुरा करके. मैं बोला क्यों? तो तू गुंडा बनेगा क्या? मला नहीं गुंडा तो नहीं बनूंगा मैं. सो चेंज योर स्टेटमेंट. मला क्या बोलू मी? से यू वॉन्ट टू बिकम अ गुड पर्सनॅलिटी अँड वर्ल्ड फेमस पर्सनॅलिटी. मला ओके. सो तर लहान मुलाला काय समजतं, तर त्याला समजतं नाही होतं की बाबा टीव्ही पे आहे मतलब मी बडा हो. आणि मग मला ते सीन होतं की आय वॉन्टेड टू बी अन ॲक्टर अँड अ डायरेक्टर ऑल्सो. हे माझं खूप आधीपासूनचं ड्रीम होतं की मला ॲक्टिंग अँड डायरेक्शनमध्ये जायचं होतं. परत तेच पप्पा लवकर गेले आणि आईला असं एक दिवशी मला बोलली पण की सर्वेश बघ, ही इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांनाच जॉब मिळतो किंवा काम मिळतं असं नसतं. यू हॅव टू कीप इन माइंड, तुला मिळालं तर उत्तम आहे, नाही मिळालं तर काय करशील. ती म्हणजे तू एक काम कर, तू आहे ना एज्युकेशन घे, शिक्षण घे आणि मग तू ठरव. मग त्यातल्या त्यात जवळ त्याच्या कुठलं आहे की बाबा
ऍक्टिंगच्या आसपास किंवा त्या इंडस्ट्रीच्या आसपास कुठलं हॉटेल इंडस्ट्री, कारण की प्रत्येक ऍक्टरचं एक रेस्टॉरंट असतं, प्रत्येक ऍक्टरचं काही ना काहीतरी तो अशी क्रेडिट असतो आणि किती लोक जेवायला हॉटेलला येतातच. तर मग मी म्हटलं की आपण ते करूया. पण मग हॉटेल इंडस्ट्री मला तशी खूप आवडायची, कारण की आधीपासून मी जेवण बनवायचो. म्हणजे मला जेवण येतं माझ्या आईमुळे, माझ्या सख्ख्या काकूमुळे आणि माझ्या सख्ख्या आत्यामुळे. मी या तिघी सुगृणी आहेत. म्हणजे शैला जाधव, पुष्पा जाधव आणि कुसुम अटकर, या तिघींचंही असं माझ्यावरती फूडबद्दल प्रचंड इम्पॅक्ट आहे. आणि माझ्या घरी मी लहानपणापासून स्वयंपाक करायचो, आवडीने करायचो. म्हणजे मी लहान, आय थिंक 3-4 वर्ष असल्यापासून माझ्या आत्याच्या मांडीवर बसूनच सगळं पाहिलंय. हे सगळं करत असताना एक समजलं की आपल्याला एन्जॉय करतोय आपण, आपल्याला आवडतं आणि ह्यातलं काहीतरी बेस्ट करायचं आहे. सो मग मी ते सगळं, म्हणजे इफ यू बीन टू माय रेस्टॉरंट्स ऑल्सो, माय कॅफेला यू बीन देअर. सो इफ यू सी, तिथं सगळं ते आर्टिस्टिक आहे, ते सगळं म्युझिक, आर्ट, डायरेक्शनशी कनेक्टेडच आहे. सो मग ते ड्रीम तसं थोडंसं इथं जगायचा प्रयत्न केला आहे. सो मी नेहमी म्हणतो की कुठला एखादा कलाकार असेल तर मला तेव्हा कोल्हापुराला प्रचंड का आवडतं, कारण की मी पण त्यांच्यामुळे माझं आयुष्य बघतो आणि जगतो. आणि मी बिंग अन आर्टिस्ट, आय थिंक हे माझं कर्तव्य पण आहे की फूड इज अन आर्ट. मी असं नाही तर असं आर्ट जगतोय, तर फूड जर कला असेल तर यू शुड सपोर्ट दॅट थिंग अँड यू शुड मेक शुअर दॅट दे ग्रो अँड दे एन्जॉय. नाही तर मजा काय. सो आत्ता पण आपण तुमची प्रोफेशनल जर्नी पाहत होतो की कसं सुरुवात झाली, कसं तुम्ही घडत गेलात. पण तुमचा एक दुसरा पण एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, जसं समाजसेवा करणं. तर साताऱ्याला जेव्हा फ्लड आला होता तेव्हा तुम्ही डोनेशन ड्राईव्ह घेतले होते, तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा. ती डोनेशन ड्राईव्ह मी नव्हती घेतलेली, रादर त्याचा मी भाग होतो. श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या अंतर्गत आपण हे केलं होतं. म्हणजे आज सारंगबाबांचा वाढदिवस पण आहे. चांगला प्रश्न तुम्ही विचारला. त्यांचा आज बर्थडे, सो त्यांना पुन्हा एकदा हॅपी बर्थडे सारंग भाऊजी. आमचे ते भाऊजी लागतात. रचना पाटील जे आमच्या अक्का आहेत. आणि आपल्याला जेव्हा साताऱ्याला फ्लड झाले तर तेव्हा एक आम्हाला साहेबांनी नक्कीच शिकवलं, म्हणजे श्रीनिवास पाटलांनी साहेबांनी आम्हाला एक नक्की शिकवलं की आपण समाजासाठी काहीतरी करायचं. आपण जर शिकलेली माणसं आहोत तर यू शुड ऑलवेज हॅव अन ॲटिट्यूड ऑर विजन की तुमच्यामध्ये डोक्यात ते असलंच पाहिजे की तुम्हाला काही ना काहीतरी द्यायचं आहे. आणि हे आपल्या बऱ्याच संतांनी पण आपल्यावरती हा एक अभ्यास दिला आहे. माझ्यावरती गजानन महाराज संस्कार खूप आहेत. सो शेगावच्या गजानन महाराजांचं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे मी काही वेगळं सांगायला नको. सो आमच्या मंदिरात पण आम्ही तेच पाहिलेलं लहानपणापासून की आमच्या आई वडिलांना किंवा माझ्या काकांना, मावशीला हे करताना आम्ही पाहिलंय की आधी लोकांना जेवायला वाढलेलं आहे, त्यांना प्रसाद पहिला दिलाय, मग नंतर उरला तर आपण घेतलाय. म्हणजे अगदी हातातला घास काढून आम्ही लोकांना दिला आणि ते आमच्यावरती असं येत गेलं. सो हे फ्लड जेव्हा आले तेव्हा आम्हाला दोघांनाही वाटलं, अक्कांना आणि आम्हाला, आणि भाऊजींनी आम्हाला साथ दिली की आपल्याला या फ्लडला हे करायचंय, काय म्हणतात, साथ द्यायची, त्यांना आपल्याला सामान पोचवायचं आहे. यू वोंट बिलीव्ह अभिलाषा, आम्ही प्लॅन केलं होतं की आपल्याला छोट्या टेम्पोमधनं माल न्यायचा आहे. आम्ही फक्त ड्राईव्हसाठी अनाऊन्स केलं होतं. ऑस्टिन 40 कॅफे हाऊस 2 दिवस बंद ठेवायला लागलं आणि आम्हाला 2 ट्रक माल मिळाला, 2 ट्रक. मग त्याच्यानंतर सगळे सूत्र सारंग पाटलांनी, बाबांनी घेतले हातामध्ये आणि बाबांनी आम्हाला पूर्ण गाईड केलं की हा ट्रक इथं जाईल, हा ट्रक. आणि फाउंडेशननी मेड शुअर केलं की तळागाळाच्या लोकांना ऍक्च्युअल मिळालं पाहिजे आणि स्वतः सगळे त्यात इन्व्हॉल्ड होते. यात आमचं खरंच काही कौतुक नाही. म्हणजे ती शक्ती, ती ऊर्जा तेव्हा आम्हाला जाणवलं की आपल्याला समजलं कसं. आम्ही प्लॅन केलं 2 दिवसामध्ये संपेल, 21 दिवस तिकडे नंतर लंगर चालू होती. आता काही संबंध आहे का कोणाचा, मला तुम कोई भी चीज मन से करो तो पुरी कायनात साथ देते, त्यातला भाग आहे. तुम्ही फक्त इच्छा प्रकट करणं गरजेचं आहे आणि मग गोष्टी घडत जातात. सो तुम्हाला तुमचं आजचं सगळं हे संभाषण, आपलं कन्व्हर्सेशन MLA ग्रुप पाहतंय किंवा MLA ग्रुपसाठी आपण हा कंटेंट बनवतोय, तर त्यांच्यासाठी एखादा मेसेज देऊ शकता? MLA ग्रुपसाठी मी नक्कीच सांगतो. मी हा जेव्हा पाहिले अभिलाषाला हे काम करताना की त्यांच्या अख्ख्या ग्रुपला, आय हॅव मेट देम अ डे बिफोर आणि गप्पा पण आमचा प्रोग्राम पण झाला. खूप एन्थुसियास्टिक बाईक आहेत सगळ्या. म्हणजे माझं एक नेहमी म्हणणं असतं की एव्हरीबडी ऑन दिस अर्थ, जे कोणी या पृथ्वीवरती आहे ना, प्रत्येकाचा काही ना काहीतरी पर्पज असतो. तो पर्पज समजून घ्या. तो नाही समजला ना तर दुसऱ्या कुठल्या तरी माणसाच्या विजनला साथ द्या. मग तुम्हाला तुमचं ध्येय पण ऑटोमॅटिकली सापडतं की आपल्याला काय करायचं आहे. आणि सगळेच लीडर नाही बनू शकत. सगळेच लीडर बनले तर मग फॉलोअर्स कोण. सो कधी कधी आपण फॉलोअर राहिलं तर काही बिघडत नाही. सो लेट्स सपोर्ट इच अदर. एकमेकाला सहाय्य करू, ती जी म्हण आहे ना, ती खरंच महत्त्वाची. सो ते नक्कीच सांगेल मी. आणि असं अजिबात समजून घेऊ नका, जे बरेच लोक म्हणतात की 4 बायका आले की भांडण होतं.
ह्यांचा ग्रुप बघा तुम्ही, छान मजा करतात त्या. हे मी उदाहरण पाहिलेलं आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही आज इथं आला तर इतकं मस्त मजा, आपण खूप इन्स्पिरेशनल स्पीच तुम्ही दिली. स्पीच म्हणण्यापेक्षा जर्नी तुम्ही सांगितली जी आमच्या MLAच्या ग्रुपच्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम आता माझं आहे. सो थँक्यू सो मच तुम्ही आज इथं आलात. मला एवढे तुम्ही सिरियस प्रश्न केले वाटलंच नव्हतं, पण दीज क्वेश्चन्स वर रिअली नाईस. मला मजा आली, छान वाटलं. MLAच्या सगळ्या बायकांनी पुन्हा एकदा या, आपण भेटूया, मजा मस्ती करूया. नक्कीच. आणि टू एव्हरीबडी, तुमचा चॅनल मोठा होऊन दे, ग्रो होऊन दे. थँक्यू. भरपूर संख्येने तुम्ही मोठमोठे पॉडकास्ट करा, मोठमोठे शोज करा आणि एकत्र मिळून काहीतरी छान करूया. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू.